श्लोक 178. श्रीराम. जया मानला देव तो पूजिता आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानिली भक्ती जेतेची मोठी. श्रीराम. पूर्वीच्या काळी घरातली ज्येष्ठ मंडळी देवपूजा करत. त्यावेळचे कुळधर्म कुळाचार पिढ्यानपिढ्या चालत आलेले असत. ही माणसं स्वतःच्या मनातल्या गोष्टी देवाला सांगत असत. पण आज मात्र आपण पाहतो की या पूजेमागची कल्पना, जो आधार होता तो नष्ट झाला आहे. केवळ उपचार म्हणून ही पूजा चालू राहिली. घरातलं देवघर हे देवांचं कोठार बनलं आहे. देवमूर्तींची संख्या ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे वाढू लागली. कुणाचे मूळ घराण्याचे देव, कुणी आणून दिलेले, आपल्याला सापडलेले, किंवा आपण एखाद्या तीर्थक्षेत्री गेलो तर तिथे आवडले म्हणून घेतलेले देव, काही नवसाचे, अशा अनेक मूर्ती आपल्या घरात असतात. आपल्या लौकिकाचं प्रदर्शन करण्यासाठी पूजा केल्या जाऊ लागल्या. आपल्या मनानं आपण ठरवलं की हा देव मला लाभदायक आहे, मग मी त्याची पूजा करायला सुरुवात केली. पूजा करताना या देवाला ही फुलं चालतात, हा नैवेद्य लागतो, हे सर्व विधिनिषेध आपणच ठरवले. आपण त्याच्या इतक्या आहारी गेलो की हे गोळा करण्याच्या नादात मूळ पूजा दर्शन ह्यांना वेळच मिळेना असं झालं. माणसांचे स्वभाव भिन्न प्रकारचे आहेत. काही सात्विक, काही राजस, तर काही तामस. त्या स्वभावानुसार माणसाला देवांची आवड असते. तमोगुणी माणसं दारू आणि मांसाचं नैवेद्य दाखवतात. रजोगुणी माणसं नाना पक्वान्न, तेलकट तुपकट पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतात. तर सत्वगुणी जो माणूस आहे तो नामस्मरण, भजन, वाचन याला महत्त्व देतो. अशा पूजा करणारे फार थोडे लोक खऱ्या देवाचा शोध घेतात. मागे एक गोष्ट माझ्या वाचनात आली होती. एका कुटुंबामध्ये नवरात्रात कुमारिका पूजनाची पद्धत होती. त्या घरातल्या सासूबाई जवळच्या घरातल्या कुमारिकेला पूजेसाठी बोलवत असत. त्या घरात आलेली सूनसुद्धा धार्मिक स्वभावाची आणि डोळस विचारांची होती. नवरात्रात सासूबाईंनी सुनेला शेजारच्या मुलीसाठी फ्रॉक आणायला सांगितला. खीर वगैरे स्वयंपाकही केला. सून म्हणते, आपण नेहमी जे करतो ते आजही करूया, पण त्याशिवाय शेजारच्या बांधकामाच्या ठिकाणी 2 मुली आहेत, त्यांना आपण जेवण आणि फ्रॉक देऊया. सासूबाई थोड्याशा नाराज होतात. शेजारच्या मुलीला तिची आई घेऊन येते तेव्हा ती सांगते, आमच्या मुलीला खीर पोळी भाजी वगैरे आवडत नाही, तुम्ही फक्त चमचाभर खीर द्या. आणि शिवाय आता जुन्या काळाप्रमाणे फ्रॉक वगैरे ह्या मुली काही घालत नाहीत. जे द्यायचंच आहे ते पटकन द्या, आम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. सासूबाई मनातनं खिन्न होतात आणि सुनेला सांगतात, हा डबा भरून घे, 2 फ्रॉक बांगड्या वगैरे आण आणि तू म्हणतेस तसं त्या मुलींना नेऊन दे. सून त्याप्रमाणे करते. ते सर्व मिळाल्यावर त्या दोघी मुली खुश होतात आणि आजीबाईंना नमस्कार करायला येतात. त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आजींना खूप समाधान वाटतं. इथं आपल्या एक गोष्ट लक्षात येते की सुनबाईंनी पिढ्यानपिढ्या चालत आलेला कुळाचार तर केलाच, शिवाय माणसांमधला देव शोधून काढला. माणसानं स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी अनेक देव निर्माण केले. एखाद्या ठिकाणी दर्शनाला जाताना सहज एखादी इच्छा मनात धरली आणि योगायोगानं 2-3 दिवसात इच्छा पूर्ण झाली तर आपल्याला वाटतं, अरे वा, हा देव आपल्याला पावतो. अशा तऱ्हेनं आत्ता समाजामध्ये जे देव आहेत त्यांची संख्या जर आपण पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटतं. आपल्या भारतात विशेषतः हिंदू धर्मात गोष्ट प्रकर्षानं जाणवते. सुरुवातीला घरात प्रसिद्ध असणाऱ्या देवापासून साधुसंतांच्या मूर्तीपर्यंत सर्वांची पूजा केली जाते. आपल्याला मिळालेल्या गोष्टींबद्दलची कृतार्थता आणि आपली त्या वस्तूंबद्दलची आसक्ती कमी व्हावी, हा देवाला एखादी गोष्ट अर्पण करण्यामागचा भाव असतो. पण उलट देवीला एक साडी नेसवली, किती रुपये भरून आपण ती परत घेऊ शकतो, हाच विचार आपल्या मनात येतो. त्यामुळं इथल्या पुजाऱ्यांचं फावतं. तसंच देवीला काय आवडतं त्यापेक्षा मला काय आवडतं ही भावना महत्त्वाची ठरते. त्यामुळं
पूजेला दांभिकतेचं स्वरूप येतं. देव कोट्यानुकोटी असले तरी मनातल्या भीतीमुळं आपण त्यांची संख्या कमी करत नाही किंवा शारीरिक मानसिक दुर्बलतेमुळं ते नीट सांभाळलेही जात नाहीत. भावना आणि श्रद्धा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या खऱ्या सात्विक असाव्यात. त्यांना खोट्या प्रतिष्ठेचा स्पर्श होऊन चालणार नाही आणि म्हणून परमेश्वराची भक्ती अंतःकरणपूर्वक करावी. समाजातली ही गोंधळाची संभ्रमाची परिस्थिती पाहून श्री समर्थांसारख्या संतांना काळजी वाटते. यासाठी खऱ्या देवाचा शोध घेऊन भक्ती करावी असं समर्थ म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. जया मानला देव तो पूजिता आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्ती जितेच मोठी. श्रीराम.